हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललो, मी आणि मुन्ना चाललो आम्ही आज आता मौद्यामध्ये बाबाच्या आश्रमामध्ये. दाखवतो तुम्हाला बाबाच्या आश्रमामध्ये थोडे बहुत व्हिडिओ बनवायचे आहे आणि मग बातमी तिकडून आल्यावर आम्हाला मौद्यामध्ये घ्यायची आहे माहिती. दाखवतो तुम्हाला आम्ही जातो मौद्यामध्ये. आता तोपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत चाललो आम्ही चाललो आता मोठा आश्रम. तर दाखवतो तुम्हाला आपल्या बाईकने चाललो. आपली फॅशन प्रो आहे ना आपल्याकडे, बाईकने चाललो मी. फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मित्रांना मध्ये आलता फोन फोन आला तर मी मध्ये फोनवर बोलत असतो कुठला काय गाडी आणि कुठला काय गाडी देखील चालला पाहता. आवाज कसा नेट तुम्हाला बोलतो ते फोन बांधून आहे ना गाडीवर चाललं, आवाज कसा नेट. पण पाहत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ते रामटेक रोड एवढा खराब आहे तर सांगायचं काम चालू आहे यार. 1 वर्ष होऊन गेला, काम चालू आहे. पण बनवणाराला इकडे पा अर्धा बनला तर अर्धा नाही बनला, अर्धा बनला तर अर्धा नाही बनला. एवढा धूळ उठते का सांगायचं नाही. NTPC आहे, NTPCच्या गाड्या चालते एवढ्या काय NTPCच्या गाड्यांना का काय. आम्ही पोहोचलो आता मौद्यामध्ये पाहू शकता. आम्ही पोहोचलो. ब्रेकर बनवले आहे यार मौद्यामध्ये इतके हळू दाखवत तुम्हाला मी समोर. हे मौद्याच्या बस स्टँड ज्याला माहीत असेल त्याचे माहीत नाही. इथं बस स्टँड आहे मागं, पाहू शकता. चाललो आता आम्ही हा बोगद्याकडून. आता कारण हा उड्या पुढ्या बनला त्याच्यानं बहुत चांगला झाला. आता पहिलं इथे ॲक्सिडेंट होतं ते सांगायचं नाही मला. हा बोगदा बनला त्याच्यानं इथून मस्त आता सेफली एंट्री करू शकता तुम्ही आपल्या बाबाच्या आश्रममध्ये. पाहू शकता तुम्ही मस्त गेट. आता गेटचे पण काम चालू आहे. जानेवारी महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम राहते इथं. आता जानेवारी महिन्याच्या पहिलं हा गेट पण बनवून जाईल, सर्व होऊन जाईल. पाहू शकता तुम्ही मस्त दोन्ही साईडून मस्त रस्ता बनला आहे चांगला. पहिलं एक टायमाला असा होता का एकच सिंगल रस्ता होता, तोही एवढा खराब होता तर सांगायचे नाही. आता मस्त रोड बनला. पाहू शकता तुम्ही. चला दाखवतो तुम्हाला समोर मग. गाडी लावली मस्त सेफली पार्किंगमध्ये. मी पण आपला काढून घेतो दुपट्टा घेऊन सनी आमच्या निघलो आता मस्त अंदर जाण्यासाठी. मस्त इथं परमपूज्य परमात्मा चौकमध्ये नागपूर परमात्मा चौक मानव धर्म आश्रम. इथून जायचं मस्त गेट नंबर 2. इथं चप्पल काढून ठेवायची जायचं इथून. तिकडलं झालं. आता आम्ही चाललो इकडे. पहा किती मस्त वाटते गार्डनची साफसफाई पण झाली आहे. मस्त वाटते गार्डन. फोटो काढण्याला जागा आहे. पाहू शकता तुम्ही. शाळेतून तुम्ही डायरेक्ट इकडे आल्या का रे? शाळेतून इकडे आल्या का तुम्ही? सीधे शाळेत गेलेच नाही का तुम्ही? अरे कोणत्या शाळेत आहे तुम्ही? जनतामध्ये. सर्वात सुंदर असं ठिकाण मस्त. तर आता आम्ही चाललो ह्या वाल्या याच्यामध्ये. दाखवतो तुम्हाला. बा किती मस्त वाटते का. ओ माय मस्त. आज मस्त शांत सगळं मस्त खाली आहे, शांत आहे. हा साला दुपारचा टाइम आहे ना, 2 वाजता लाईट चेहऱ्यावर काळा दिसतो. तर आम्ही त्यासाठी लोकेशन बदलून राहिलो. आम्ही त्याच्या अशाने व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहत राहा. तिकडून आपल्याला लगेच म्हणजे लाईटच नाही. आणि यार लाईटच आपण 4-5 वाजता टायमाला जर आलो असतो ना, एवढा जबरदस्त लाईट राहिला असता. बहुत कुठून पण बनवला असतं तरी चांगला आला असता. पण आता दुपारचे 2 वाजले आहे. 2 वाजता टायमाला तुम्हाला माहीत आहे लाईट एकदम डोक्याच्या वर राहते. तर त्याच्यानं पुरं
चेहऱ्यावर पुरं काळं काळं येते. तर म्हणून तरी कोशिश करतो आम्ही 5-6-6-7 व्हिडिओ बनले तरी चालन आम्हाला. ट्राय करते हम. तब तक तुम सक्सेस करो. हां झाले आमचे व्हिडिओ सगळं बनवून आम्ही चाललो घराकडे वापस. आता चाललो आम्ही पहिलं आपल्या गाडीकडं मग जातो तिकडं. भाऊ भेटला मग उद्याले. भाऊ जेवण चारतं म्हणते, नाश्ता नाही चारत म्हणते, जेवण डायरेक्ट. जेवण करणार आहे ना? हा जेवण जेवण करायला जाईन आम्ही. जेवण करायला जेव्हा जाईन तेव्हा दाखवेन तुम्हाला. खाना खाने को बोले तो खाना इथं हो इथे विनंतीत राहत नाही. ये लवकर ये पटकन. मुन्ना मी आम्ही भेल खासाठी ते दोघं जण यायचे आमच्या वेळे. दोघं जण आल्यावर आम्ही खाऊन घेऊन भेल दाखवत तुम्हाला. भावानं मेहनत करून आम्हाला दोघांनी आणून दिला. म्हणणार मुन्ना भाऊ तसं मेहनती आहे पण कधी घमंड नाही केला भाऊ ना. निंबूच्या माकडे दे ना का देना. आज की पार्टी मेरे भाई की तरफ से. तर आम्ही आता केला भेल खाऊन घेतला भावाकडून. आता आम्ही चाललो. आम्हाला बहुत टाईम झाला. एक तर बाल्टी घ्यायची ग्रीसची. बाल्टी घेतो आम्ही. निघतो तट फडफड करतले. आपली गाडी लागू ना इथं पावसात. मी आपली JCB लागू ना इथं. चला पटकन दाखवत तुम्हाला मी बाकीच्या समोर. तर आम्ही आपली गाडी काढली आणि आम्ही निघलो आता वापस घराकडे. आम्ही आता पाच राहता गेटपर्यंत दाखवत तुम्हाला समजलं. आम्ही आलो होतो ग्रीस घ्यायला. ग्रीसची बाल्टी खाना खाडावाला. ग्रीसची बाल्टी पुसून घ्यायला लागते. कपड्याला टिकला ग्रीस का निघत नाही लवकर. चला आपल्या घराकडे लागून आपल्या लाईनीने मला ह्या गिरेसनं भरून गेलं ना अंग पाय तर सत्यानाश होऊन गेलं. म्हणून थोडासा विचार करून झाल्याने चल बाई आम्ही ना घेतली आता गिरीची बाल्टी. आता आम्ही निघत आपल्या घराकडे वापस जाण्यासाठी. तर हा ब्लॉग आपण इथंच संपवूया. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग करतो मी इथंच खतम.